नासिक पुलिस की मोबाइल खोज विशेष टीम ने एक बड़ी सफलता हासिल की है। पुलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक के निर्देश पर गठित इस टीम ने कड़ी मेहनत और तकनीकी कौशल का इस्तेमाल करते हुए 1.13 करोड़ रुपए की कीमत के कुल 603 खोए हुए मोबाइल हैंडसेट ढूंढ निकाले और उन्हें उनके असली मालिकों को लौटा दिया। 18 सितंबर 2025 को पुलिस आयुक्त कार्यालय में आयोजित खोए हुए मोबाइल वितरण कार्यक्रम में श्री संदीप कर्णिक के हाथों से नागरिकों को उनके मोबाइल वितरित किए गए। इस दौरान वरिष्ठ अधिकारियों ने मोबाइल सुरक्षा पर मार्गदर्शन भी दिया और नागरिकों ने पुलिस के प्रति आभार व्यक्त किया। आपल्या सगळ्यांचं पोलीस आयुक्तालयामध्ये सीपी ऑफिसमध्ये स्वागत आहे। आपण आज या ठिकाणी एक चांगला अनुभव म्हणजे आपल्याला जो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं वाटतंय, कारण बरेचदा अशा काही घटना घडतात, मोबाईल चोरी होतात, सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, पण प्रत्येक गोष्टीला कितपत यश येतं, काही वेळेला यश येतं, काही वेळेला यश येत नाही। तर आजचा हा जो प्रसंग आहे मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो। डीसीपी क्राईम, एसीपी क्राईम मिटके साहेब आणि आपली पूर्ण टीम, एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या 13 पोलीस स्टेशन हद्दीमधल्या 603 मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले, त्याची किंमत साधारण 1,12,53,00,000 रुपये आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रम जो आहे हा याचा एंड पॉईंट आहे, पण त्या एंड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे की आपला एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं तर ती चोरी होऊ नये, पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियल कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं आयडियल कंडिशन्स ह्या कधीच नव्हत्या। क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे, पण आपण त्याला तसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा एखादी वस्तू चोरी होणे नंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाणे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला एक चांगला अनुभव, पहिला चांगला अनुभव म्हणजे आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाणे, आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव न येणे हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आमच्या सर्व पोलीस स्टेशन्स आणि सर्व स्टाफला सांगितलेला आहे, आमचा पहिला जो सूचना त्यांना आहे की आलेला प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडून त्याचं काम जे पण असेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू। त्यात आपल्याला यश येईल की नाही हे आपल्या हाती नाही आहे, पण प्रयत्न करणं आपल्या हाती आहे आणि आलेल्या प्रत्येक नागरिकाशी चांगलं बोलणं आणि त्याच्याशी चांगलं वागणूक करणं हे महत्त्वाचं आहे। चांगलं वागणूक करणं, त्याचा प्रश्न काय आहे विचारणं, त्याची तक्रार नोंदवून घेणं आणि नंतर ती तक्रार नोंदवून घेतल्यानंतर प्रयत्न करणं आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे जे आपल्याला रिझल्ट्स येतात आणि आपण या सर्व ठिकाणी इकडे आलेले आहात। काही जणांना 10-12 दिवसातच मोबाईल मिळालेला आहे, काही जणांना 1 वर्षामध्ये मिळालेला आहे। आपल्या सगळ्यांचं खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण एकदा चोरीला गेली वस्तू ती मिळणं खूप कठीण असतं। आज एखादा मोबाईल जर नाशिकमध्ये चोरीला गेला तर तो कुठे ॲक्टिवेट होईल देशामध्ये हे आपल्याला सांगता येणं कठीण असतं। मग तो नॉर्थ ईस्टमध्ये होईल, साऊथला होईल किंवा दिल्लीमध्ये होईल किंवा हरियाणामध्ये होईल किंवा जम्मू काश्मीरमध्ये होईल। तर अशा प्रकारचे आजकालचे सर्व चोर आहेत, क्रिमिनल्स आहेत किंवा जे गहाळ झालेले मोबाईल्स विकलेले जातात तर त्यांचं अशा प्रकारचं जसं व्हेकल्सचं पण तसंच आहे। व्हेकल पण एखादी व्हेकल जर महाराष्ट्रातून चोरी झाली तर ती देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये विकली जाईल किंवा ती बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये जाईल किंवा कुठे जाईल आपण सांगू शकत नाही, पण अशा प्रकारचे जे चोरीला गेलेले मोबाईल्स, व्हेकल्स आणि सायबर फ्रॉड झालेल्या ज्या रकमा आहेत त्या आमच्या टीमने प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। तर मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। आपल्याला ह्या प्रसंगातून जावं लागलं, या प्रसंगातून ॲक्च्युली कुणाचीही काही चूक होऊ नये त्याबद्दल आपली माफी मागणं गरजेचं आहे। आपल्याला अनुभव यायलाच नाही मिळाला होता, आपल्याबरोबर चोरीचा प्रसंग व्हायला नाही मिळाला होता, तो न पुढे कोणाशीच होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि जर झाला तर अशाच प्रकारे चांगले प्रयत्न करून त्याला डिटेक्ट करून आपला मुद्देमाल परत मिळवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। मी या प्रसंगी एक
छोटीशी एक घोषणा करतोय की जी आम्ही स्पेशल टीम गठीत केलेली होती की ज्याच्यामुळे आम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर ती टीम आमची ACP क्राईम आपल्या अंडर ती टीम जी तशीच ठेवा. आता हा कार्यक्रम झाला तर ती डिसबँड करू नका आणि आपले हे जे प्रयत्न आहे आतापर्यंत जे नवीन काही चोऱ्या झालेल्या असतील किंवा जे काही आपल्याला स्टोलन मोबाईल रिपोर्ट झालेले असतील तर त्याच्यामध्ये आपण अशाच प्रकारे प्रयत्न करत राहू आणि मॅक्झिमम नागरिकांना चांगली सेवा अपन देते रहो. इस सफल अभियान में पुलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक, उपायुक्त श्री किरण कुमार चौहान, श्रीमती मोनिका राउत, श्री किशोर काड़े, सहायक आयुक्त श्री संदीप मिटके और मोबाइल खोज विशेष टीम के सदस्यों ने महत्वपूर्ण योगदान दिया. अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी ABP नाशिक TV चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.